द्वारका माईत रात्रीची शांत वेळ असते. धुनी शांतपणे पेटलेली असते. भोवती भक्त बसलेले. अचानक साईबाबा उठतात आणि कुणालाही काही समजण्याआधी ते थेट जळत्या धुनीत हात घालतात. लोक घाबरून ओरडतात, बाबा काय करताय? भक्त धावत बाबांचा हात बाहेर काढतात. त्यांचा हात भाजलेला असतो. सगळ्यांच्या डोळ्यात भीती. एक भक्त रडत विचारतो, बाबा हे का केलं? पण बाबा पूर्ण शांत असतात. चेहऱ्यावर किंचितही वेदना नाही. काही वेळाने बाबा शांतपणे म्हणतात, दूर गावात एक छोटं मूल आगीत पडलं होतं. त्याला वाचवलं. सगळे एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागतात. त्यांना काहीच समजत नाही. बाबा इथे होते, मग तिथे कसे? पण बाबांच्या डोळ्यात फक्त करुणा असते. काही दिवसांनी दूरच्या गावातून एक माणूस शिर्डीत येतो. तो भावुक होऊन सांगतो, माझं मूल आगीत अडकलेलं होतं, पण कोणीतरी पांढऱ्या कपड्यातील फकीर त्याला वाचवून गेला. हे ऐकून भक्त थरथरू लागतात. त्यांना समजतं, साईबाबा फक्त शरीराने एका जागी असतात, पण त्यांची कृपा सर्वत्र पोहोचते. त्या रात्री भक्त बाबांकडे पाहत बसलेले असतात. त्यांना समजतं, खरा संत स्वतःचं दुःख पाहत नाही, तो दुसऱ्यांचं दुःख कमी करतो. एक्झॅक्टली तसंच आयुष्यातही असतं. कधी कधी आपले स्ट्रगल्स आपल्याला तोडण्यासाठी नसतात, तर दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश बनण्यासाठी असतात. साईबाबांचा प्रत्येक चमत्कार आयुष्याची शिकवण देतो. अशाच साईबाबांच्या प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी जर तुमच्या मनात ओम साईराम आलं असेल, आत्ता सबस्क्राईब करा, कारण अशा कथा मन बदलतात आणि नशीबही.